नमस्कार मित्रांनो, आपण निघालो आहोत नाशिकला क्षेत्र त्र्यंबकेश्वरकडे. चला तर मग पाहूया आपली जर्नी. निघाल्यानंतर आम्ही इथे थांबलो इगतपुरीच्या इथे चहा प्यायला आणि इथे स्टोरी सुरू झालेली आहे आणि सगळ्यांना स्टोरी सांगायचे काम पण चालू झालेले आहेत. इथे पोहोचल्यानंतर आम्ही एक रूम घेतोय. तिथून त्या रूमच्या खिडकीतून तुम्हाला एक नजारा दिसेल बघा, ब्रह्मगिरी पर्वत. रूममध्ये सामान वगैरे ठेवल्यानंतर आम्ही निघालो आहोत आता कुशावर्तावर जाऊन आंघोळ करणार आणि मग दर्शन केलं. रूमपासून 5 मिनिटाच्या अंतरावर कुशावर्त आहे आणि जाता जाता हनुमानाच्या भक्तांनी आम्हाला दर्शन दिलेलं आहे. अजूनही पुढे आहेत बघा. बाबूला आता माहित आहे मम्मी पप्पा काय ऐकणार नाही. बाबूने जरा रडायचं नाटक केलेलं आहे, तरी पण आई बाबा ऐकत नाही आणि तिला सांगतात एक डुबकी मारच. बघू आता. आणि अशा प्रकारे एक डुबकी मारून बाबूला बाहेर काढलंय. आता बाबूजी तुम्ही हालत बघा, थंडीने कसे कापते. त्यानंतर आम्ही सगळं पाण्यामध्ये उतरून एक डुबकी मारून बाहेर निघत आहोत. त्यानंतर परत आम्ही आता निघालो आहोत रूमवरती चेंज करायला आणि चेंज केल्यानंतर सगळे तयारी वगैरे करून आम्ही पुन्हा मंदिराकडे निघणार आहोत. तयारी करून आम्ही आता निघालो आहोत मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी. जाता जाता ही शाळेतली पोरं बघा तयारी करून चाललेली आहेत.
आम्ही आता मार्केटमध्ये पोहोचलो आहोत आणि तुम्ही बघू शकता त्र्यंबकेश्वर मंदिराचं उत्तर महाद्वार. जाता जाता आम्ही सगळ्यांनी गंध लावून घेतलेला आहे. मंदिराजवळ आम्ही पोहोचलो आहोत आणि मंदिराच्या पूर्व दिशेने आम्ही आता एंट्री करत आहे. इथून आपल्याला फ्री दर्शन आहे. इथून तुम्ही दर्शनासाठी रांग लावून फ्रीमध्ये दर्शन घेऊ शकता. आणि सकाळचा टाइम असल्यामुळे गर्दीही खूप कमी आहे, तरी आम्ही त्या मानाने उशिरा निघालो. सकाळी आम्ही 5 वाजता येणार होतो दर्शनाला. बघू शकता तुम्ही, अजिबात गर्दी नाही आहे. सकाळी 8 वाजले आहेत आणि इथे बसण्याची पण सोय आहे. लाईनीमध्ये तुम्ही उभं राहून थांबले असाल तर तुम्ही बसू पण शकता. जवळपास अर्ध्या पाऊण तासानंतर आम्ही मंदिराच्या गाभाऱ्याजवळ पोहोचलो आहोत. पाहू शकता. मित्रांनो, जसं प्रत्येक महादेव मंदिराच्या बाहेर एक नंदी असतो, अगदी तसाच एक नंदी इथे पण आहे. सर्व भक्तांच्या भावना ऐकायला नेहमी तयार. इथे येणारा प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा नंदीच्या कानात सांगतो आणि असं म्हणतात की नंदी प्रत्येक इच्छेला महादेवपर्यंत पोहोचवतात. इथे तुम्हाला गाभाऱ्यामध्ये प्रवेश करायच्या आधी स्क्रीनवरती पण तुम्हाला महादेवाच्या पिंडीचं दर्शन होईल. आतमध्ये कोणाला मोबाईल अलाउड नाहीये, त्यामुळे इथूनच व्हिडिओ काढत आहोत. आणि मित्रांनो, मंदिरामध्ये जे तीर्थ शिवलिंगावर अर्पण केले जाते ते इथूनच बाहेर येते आणि ते खूप पवित्र मानले जाते. म्हणून बरेच भक्त हे तीर्थ इथून आपल्या घरी सुद्धा नेतात. हे मंदिर पूर्ण काळ्या दगडापासून बांधलेले आहे. या मंदिराची स्थापत्य कला खरंच महान आहे. आणि विचार करा, ज्या काळात कोणतीच आधुनिक साधनं नव्हती, त्या काळात फक्त हाताने कोरून एवढे सुंदर मंदिर बांधले होते. नेहमीप्रमाणे दर्शन घेऊन झाल्यानंतर सगळे आपापले आता फोटोशूट करत आहेत. फोटोशूट झाल्यानंतर सगळ्यांना लागलेली आहे भूक.
आता आम्ही आलो पुन्हा त्या मार्केटमध्ये जिथे नाश्ता वगैरे सगळी सोय उपलब्ध आहे. तिथे आम्ही आता नाश्ता करून पुन्हा निघणार आहोत. आम्ही आता तिथून निघालो आहोत सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी वणीला. आणि जाता जाता आम्हाला जेवणाला खूप टाईम झाला. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो. त्यानंतर आता इथे पोहोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळ होत आहे. आता तुम्ही बघू शकता संध्याकाळ होतानाचा नजारा. इथल्या एका डोंगरावर एक छिद्र पाहायला मिळते. असं म्हणतात जेव्हा देवीने महिषासूरचा वध करण्यासाठी प्रहार केला होता त्रिशूळाने, तेव्हा हे छिद्र तयार झाले होते. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. रात्रीचे 8 वाजले आहेत आणि मंदिर बंद व्हायचा टाईम 9 वाजेपर्यंत आहे. तर 1 तासाच्या आत आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. त्यामुळे आम्ही आता रोपवेने जाणार आहोत. रोपवेची एंट्री तुम्हाला आता दाखवतो. इकडून समोर दिसते तिकडे नाही आहे, त्याची एंट्री दुसरीकडे आहे. आम्ही तिथे चालत चाललो आहोत. इथून आहे रोपवेची एंट्री. इथून तुम्हाला 120 रुपये रिटर्न तिकीट भेटेल पर पर्सन. इथून आतमध्ये जायचं आहे. तिथून तुम्हाला दाखवलं सगळं कसं जायचं. इथे आल्यानंतर आम्ही आमचे सगळ्यांचे चपला शूज वगैरे इथे जमा करतोय. आणि जाता जाता सर्वांसाठी प्रसाद आणि देवीसाठी ओटी घेते. आत आल्यावर एक मॉल सारखी दुकाने तुम्हाला दिसतील. ओटीसाठी पूजेसाठी जे काही सामान लागते ते तुम्हाला येथे घेता येईल. हे पहा, इथे रोपवे येणार आहे. इथे जे सीड्या दिलेल्या आहेत ना, तिथे आपल्याला उभं राहायचं आहे. प्रत्येक दरवाजासमोर सीडी दिलेली आहे आतमध्ये जाण्यासाठी. त्याप्रमाणे तसं उभं राहायचं आपल्याला. रोपवे आलेला आहे. तर त्यामध्ये असलेली माणसं उतरतील, त्यानंतर आम्ही बसू. हा रोपवे म्हणजे फनी फूल हा रोपवे आहे. रोपवे ट्रेन सारखा दिसतो. या रोपवेने आपण 2 मिनिटांमध्ये गडावरती पोहोचतो. तुम्ही सुद्धा एकदा एक्सपिरियन्स घ्या.
रोपवेने आम्ही आता गडावरती पोहोचलो आहोत आणि येत असताना देवीची आरती चालू होती. आता आपण पोहोचलो आहोत देवीच्या मंदिरात. आणि असं म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरत मोहिमेवर निघाले त्यापूर्वी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला इथे आले होते. देवीची या मूर्तीला पूर्णपणे सिंदुराचा लेप दिलेला आहे. ही मूर्ती स्वयंभू आहे. देवीला 18 भुजा आहेत आणि प्रत्येक हातात वेगळे शस्त्र आहे.